राहता तालुक्यातील ममदापूर येथील लगतच असलेल्या वाकडी फाट्याजवळ मालकनामे सकहरी शिवराम मोरे यांच्या वेल्डिंग दुकानाच्या गाळ्याचे मागील बाजूचे पत्रे उचकाटून वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन व कटर मशीन असा अंदाजे 50,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय। अतिशय बिकट परिस्थितीतून मोरे यांनी व्यवसाय नुकताच उभा केला होता। सदर घटनेने मोरे यांची आर्थिक व मानसिक हानी झाली आहे, तर सदर चोरीच्या घटनेमुळे शेजारील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। काही दिवसापूर्वी मोरे यांच्या मागील बाजूस असलेल्या वैभव जेजुरकर व देशमुख यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याच्या मोटारी देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत। त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही। सदर घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे साईनाथ राशीनकर व मनसूर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवत लवकरात लवकर चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत। सकहरी मोरे, नितीन आंत्रे व सुजय भोसले यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलंय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता ममदापूर मध्ये सुभाष बोलतो। काय नाही केलं आज ममदापूर मध्ये मोरे वेल्डिंग यांची चोरी झालेली आहे। तरी सदर परिसरामध्ये वारंवार चोऱ्या होत आहेत। तरी या परिसरामध्ये पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी व सदर परिसरामध्ये मोटरीची चोऱ्या जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि भुरट्या चोऱ्या तर विचारूच नका, याच्यापेक्षा फार मोठ्या चोऱ्या होत आहे। तरी परिसरामध्ये लोकांनी याचे लक्ष। माझं नाव सुजय सुरेश भोसले, मी ऑटो इलेक्ट्रिशियन आहे। माझ्या शेजारी मोरे मामा व अमोल उंडे यांचे बिल्डिंग वर्क्स असल्याने मला त्यांचा आदर आहे आणि त्यांच्या पाठीमागं वैभव जेजुरकर, देशमुख हे आहे। यांच्या वारंवार चोऱ्या होत असल्यामुळे आम्हालाही थोडं दडपण आलेलं आहे का आम्ही काही लाखोच्या मशिनरी दुकानामध्ये आणावे की नाही आणावे, आणल्यास चोरी झाल्यास। कारण उदरनिर्वाहाचा आमचा जो प्रश्न आहे तो हा सगळा व्यवसायावर आहे। तो जर आमचा चोरी जात असल्याने जर आम्हाला त्रास होतोय तर याची प्रशासनाने पूर्णपणे काळजी करून आम्हाला त्याचा न्याय मिळवून द्यावा। मी मोरे मामा वेल्डिंग वर्क्स या दुकानचा मालक। काल रात्री माझ्या दुकानाची चोरी झाली आणि त्यामध्ये माझ्या दुकानामध्ये वेल्डिंग मशीन, कटर मशीन, ड्रिल मशीन अंदाजे या मशिनरींची किंमत जवळपास 50,000 रुपये। ज्यावेळेस मी सकाळी दुकानावर आलो आणि दुकान उघडले त्यावेळेस आतमध्ये प्रवेश केला तर पाठीमागचे पत्रे उचकटून चोरट्यांनी त्या 3 मशिनी चोरून नेल्या आणि त्यामुळे तसेच शेजारील आमच्या दुकानाच्या शेजारील जेजुरकर यांच्या क्षेत्रामधील विहिरीमधील हा 1 महिना झाला तर त्या विहिरीमधील 2 पाणबुड्या मोटरी, तसेच आमच्या शेजारी देशमुख यांच्या विहिरीमधील 1 पाणबुडी मोटार, अशा पाणबुडी मोटरींचा सुद्धा इथं चोरी होण्याचे प्रकार घडत आहे। तसेच आमच्या शेजारी आमचे व्यावसायिक अमोल उंडे यांच्या फॅब्रिकेशनमधून 2 महिने झाले तेव्हा 3 ते 4 बाजी या चोरीला गेलेले आहे। तसेच काही स्टील चोरीला गेलेले आहे। तर आणि त्यातल्या त्यात मी जो व्यवसाय चालू केला हा एकदम तुटपुंज रकमेतून आणि माझा प्रपंच एकदम हातावरील आहे, त्यातून मी हा व्यवसाय उदरनिर्वाहासाठी चालू केला होता। तरी पण मला पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या सदर घटनेची एकदम दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। गावामधील अनेक व्यावसायिक लोक आहेत जे आपल्या उदरनिर्वाह चालू करण्यासाठी काही ना काही उद्योग करत आहे, त्यांना पोलीस प्रशासनाने अशी मदत करून न्याय द्यावा ही कळकळीची विनंती।